सदर कॅमेरा हा एकदम हायटेक आहे आणि खूप दूर अंतरापर्यंत वाघ, बिबट आणि अस्वल याचा अलार्म घेतो। तो वाघाला आणि इतर वन्य प्राण्याला पाहतो देखील, पाहतानाही अलर्ट देतो आणि त्याची आवाज आली किंवा कॉल आला तर त्यालाही देखील अलर्ट देतो। एक छोटंसं उदाहरण मी या निमित्ताने सांगू इच्छितो की आता जर आपण एखाद्या अलर्ट कॉल दिलं तर कशा पद्धतीने सायरन वाजते याचं एक प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला मी दाखवू इच्छितो। आम्ही मोबाईलनी वन्य प्राण्यांच्या आवाजाचा कॉल दिला आणि हा सायरन वाजायला सुरुवात झाली। हा पूर्णपणे सोलर बॅटरीनी सज्ज आहे आणि याला इलेक्ट्रिक कनेक्शनची काही गरज नाही। 24 तास 365 दिवस हा सोलर सिस्टममुळे बॅटरी चार्ज होत राहील आणि कुठलाही वन्य प्राणी जर इथून त्या कॅमेऱ्यात दिसला तरी किंवा त्याची आवाज आली तरी हा कॅमेरा अलर्ट कॉल देईल। आणि आता आपल्याला कल्पना आहे की अशी कॉल दिलेली आहे आणि ही कॉल इथं आणि गावात दोन्ही ठिकाणी लोकांना एक सायरन देणार आहे की आता इथं माणसाचा जीव धोक्यात येऊ शकतो। वाघ, बिबट किंवा अस्वल असा प्राणी गावात आलेला आहे आणि त्यामुळे लोकांनी आपलं स्वतःचं संरक्षण करावं अशा पद्धतीची सूचना दिल्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचवण्यात यात यश येईल। भविष्यामध्ये ही टेक्नॉलॉजी अधिक प्रभावी होत आहे। हा यशस्वी प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे। यातून अनेक लोकांचा जीव वाचेल, परंतु भविष्यामध्ये अधिक AI असल्यामुळे हा स्वतःला इम्प्रूव्ह करत राहील आणि भविष्यात याची ॲक्युरेसी ही 95% 99% जाईल अशा पद्धतीचं अपेक्षा आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा जीव आपल्याला वाचवता येईल। मार्वलने अतिशय स्तुत्य काम केलं, त्यांचं मनापासून अभिनंदन।